महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक केंद्र कुपवाड सांगली जागतिक लिंगायत महासभा सोलापूर राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 4 मातोश्री सौ सिद्धवाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन हत्तुरे वस्ती विमानतळ समोर मजरेवाडी सोलापूर येथे राज्यस्तरीय लिंगायत वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. याचं उद्घाटन प.पू. बसवलिंग महास्वामीजी शिवयोगी मठ सोलापूर, प.पू. स्वामीनाथ महास्वामीजी किरीटेश्वर मठ सोलापूर, प्रमुख शिवानंद गोगावसर जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष सोलापूर राज्यश्री थळंगे, माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक रेवणसिद्ध जवळेकर, शंकरराव लिंगे अध्यक्ष अखिल भारतीय माळी संघ, पत्रकार चन्नवीर भद्रेश्वर मठ, नामदेव फुलारी, रेवणसिद्ध बिजरगी, सचिन शिवशक्ती, तुकाराम माळी, सिद्धू मल्लिकार्जुन संस्थेचे अध्यक्ष गणेश चिंचोळी, सिद्धाराम कटारे, वीरेंद्र हिंगमरे, प्राध्यापक राजाराम पाटील, अमोल म्हणाने उपस्थित राहणार आहेत. महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या वतीनं सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, गुडापूर या ठिकाणी मेळावा घेण्यात आला असून पुढील मेळावे बेळगाव, विजापूर, अथणे या ठिकाणी नियोजित असल्यानं याचा फायदा सोलापुरातील वधूवरांना होणार आहे. सामाजिक बांधिलकीतून उपक्रम घेऊन सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मेळावे आयोजित करण्यात येत असल्यानं याचा फायदा सोलापूर मेळाव्यामध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त बांधवांना होतो. सोलापूर या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये नोंद करून सहभागी होणाऱ्या वधूवरांना संस्थेच्या वतीनं 2024 मध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेले मेळाव्याचं पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे. सांगली, सोलापूर, पुणे 2024 मध्ये झालेल्या मेळाव्याचं आणि येथे होणाऱ्या मेळाव्याचे PDF पुस्तक प्रकाशित करून वधूवरांना पाठवण्यात येणार आहे. याची नोंद घेऊन समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे, अखिल भारतीय माळी संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केलंय.